इयत्ता 7वी इतिहास व नागरिकशास्त्रमधील प्रकरण 8वे आदर्श राज्यकर्ता यामधील आपण शिवाजी महाराजांचे संघटन चातुर्य, रयतेची काळजी, लष्करविषयक धोरण, सहिष्णु वर्तन, स्वातंत्र्याची प्रेरणा, महाराजांच्या कार्याची थोरवी याबद्दल अभ्यास करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शूर, वीर, महापराक्रमी, अपरिजित योद्धा होते, हे सर्व जगाला माहीत आहे. आत्तापर्यंत आपण यातील अनेक पराक्रम व विजय पाहिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आजही जगभरातील समाजमानवावर प्रचंड प्रभाव आहे, तो त्यांनी जिंकलेल्या युद्धामुळे व अशा युद्धात मारल्या गेलेल्या असंख्य शत्रू सैन्यामुळे नाही, तर अत्यल्प कालावधीत स्वराज्यात राबवलेल्या अत्यंत यशस्वी लोककल्याणकारी योजनामुळे संकल्पक छत्रपती राज्यकर्ते म्हणून त्यांची छाप पडलेली आहे. स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि मुघल या सत्तांचे वर्चस्व होते. या सत्ताविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीस सामोरे गेले. त्यांनी स्वतंत्र व सार्वभौम असे स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था लावून दिली. स्वराज्याचे सुराज्य केले. महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने नूतन सृष्टीच निर्माण केली. स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष करताना महाराज स्वतः अनेक मोठ्या धोक्यांना सामोरे गेले. अफजल खान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा वेढा, शाहिस्तेखानावरील छापा, आग्र्यातून करून घेतलेली सुटका हे सर्व प्रसंग मोठ्या जोखमीचे होते. त्यांनी या सर्व प्रसंगावर यशस्वी मात केली. त्यातून ते सुखरूप बाहेर पडले. आपण या प्रकरणातील संघटन चातुर्य महाराजांचे कशा पद्धतीचे होते हे बघणार आहे. स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित केले. त्यांच्याकडे विलक्षण संघटन चातुर्य होते. त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या भोवती शूर व जीवास जीव देणारे लोक गोळा केले. स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या या सहकार्याने आपल्या प्राणाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले. अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद यास ठार करणारा जिवा महाला, पन्हाळगडाचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवा काशीद, महाराज विशाळगडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वाट रोखून धरणारा बाजीप्रभू देशपांडे, पुरंदरचा किल्ला लढवणारा मुरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी धरारती पडलेला तानाजी मालुसरे, महाराजांच्या आग्र्याहून सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जद आणि मदारी मेहतर, अशी अनेक उदाहरणे स्वराज्य उभारण्याच्या कार्यात आढळतात. महाराज आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेत असत. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी जेदे हे त्यांच्याबरोबर आरंभापासून होते. उतारवयी ते आजारी पडले. त्यावेळी महाराजांनी त्यांना औषध उपचारात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये असे सांगितले होते. अशा पद्धतीने महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये संघटन चातुर्य दाखवलेले आपणाला दिसून येते. थँक्यू.